चला सरजा यार या आली आमची गावरान जोडी कशी शोभून दिसती या कारभारी कारभारी या 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 बसा या गावरान जोडी कसं वाटतंय हा कसं सजवलंय अरे एकच नंबर रे पप्या एकदम भारी कार्यक्रम केलास बघ तू लई भारी हा बसा बसा हा, बस की पप्या ये तू बी बस जेवायला. नाही नाही नको तुमचं उद्या अरे नाही काय ये गप बस गप. आहे तुमचं चालू द्या करा चालू तुम्ही अरे ये की अगे नाही मंजूत आहे तुम्ही बसा बसा मी आहे बाहेर पारा देतो गावरान जोडी बघूया मग काय बेत आहे जेवणाचं ते. हा हा भाकर मेथीची भाजी कारल्याची भाजी माझ्या पण आहे. अरे वा कांदा बी आहे. चला धनी वाईस 2 घास खाऊन घ्या म्हणलं. कारभारीन आता तुम्ही 2 घास खाल्ल्या बिगर माझ्या घशातनं कसं उतरतील 2 घास. असं वय घ्या. वा कारभारीन माझं ना भाग्यच आहे बघा की मला तुमच्या हातचा घास खायला मिळते. मग तसं म्हणलं तर नवऱ्याला स्वतःच्या हातानं भरवता येते हे बी माझं भाग्यच की. अयो आता तुमच्याकडे तर सगळ्याच प्रश्नांची उत्तर आहेत. नाही बोलण्यात तुम्हाला कोण हरवू शकतं का कारभारीन. हा मग कसं आहे नवधनी प्रेमात जिंकणं आणि हारणं नसतंय. अरे वा आता याच्या पुढे आम्ही काय बोलणार. काय बी बोलू नका जेवा फक्त. बरं असं हा पण कसा आहे समोर एवढी देखणी कारभारीन बसलेली असताना माझा हात माझ्या तोंडापत्र जाईनच बघा. हे बघा हे चल रे चल आहे का. अरे ये की आहे का येईनच झालाय तू. बर म्हणजे आमच्या धन्याला आमच्याच हाताला त्रास द्यायचाय म्हणा. अहो कष्ट नाही हो पण कारभारीन तुम्ही जर घास भरवला ना तर ह्यो मिरचीचा ठेचा बी एकदम गोड लागल मला. बर घ्या. कारभारीन अहो एवढं टेन्शन असताना बी जेव्हा तुम्ही सोबत असताना तेव्हा माझं सगळं टेन्शन एकदम गुल होतं बघा. आता आपण शेतकरी झालो ना तर शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर रखरखत्या उन्हानं जमीन कशी होरपळून जाते आणि त्यात जेव्हा मिरगीचा पाऊस पडतो ना तेव्हा कसं वातावरण एकदम थंडगार होतं बघा. एकदम तसंच वाटतंय मला. लईच कौतुक करताय हो धनी. मी तर लाजाळूचं पानच होईल बे. का ग बाई आता माझी कारभारीन हायच जेवढी कौतुक करण्यासारखी त्याला काय करायचं. घ्या वाघमारे घरची लय आठवण येते हो मला. मी असा एवढा दिवस घरातनं बाहेर आहे त्यात माझ्यामुळे त्यांना बी लय त्रास झालेला असणार.
कसे आहेत घरात सगळे? बरे आहेत ना? मम्मी पप्पा सगळे बरे आहेत ना? सगळे बरे आहेत काय विचार करत असतील ते माझ्याबद्दल? आणि सगळे चांगलाच विचार करतात तुझ्याबद्दल. सगळ्यांना असं वाटतंय की तुला कुणीतरी फसवले. आणि मम्मी साहेब बी लय आठवण काढतात तुझी. काय झालं? अजून राग नाही गेला? नाही. वाघमारे, मम्मीनं कसला त्रास नाही ना दिला तुम्हाला?